जनतेसाठी कुणाशी भेटणारा आपला चॅनल सत्यमुख। राज्यातील निष्ठावंत शिवसैनिक हा शिवसेनेचा आधार असून तेच आमचं बळ आहे। शिवसैनिकांनी यापुढे जनतेचे प्रश्न घेऊन आंदोलन उभे केले पाहिजे असं प्रतिपादन मुंबई महानगरपालिकेचे माजी महापौर आमदार सुनील प्रभू यांनी येथे केलं। इचलकरंजीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचा मंगळवारी मेळावा झाला, त्यावेळी आमदार प्रभू बोलत होते। प्रारंभी प्रतिमा पूजन झाल्यानंतर शहर प्रमुख सयाजी चव्हाण यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केलं। आपल्या भाषणात प्रभू पुढे म्हणाले, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांविषयी माहिती आणि शिवसैनिक यांची मते जाणून घेण्यासाठी आम्हाला पाठवला। निवडणुकीत शिवसैनिकांशी चर्चा केल्यानंतरच आघाडी की स्वबळावर निवडणूक लढवावी याचा निर्णय घेतला जाणार आहे। आता केवळ भाषण करून काही होणार नाहीये। वीज दर वाढ आणि पाणी पुरवठा आदी समस्यांबाबत कार्यकर्त्यांशी चर्चा करा। महापालिका वॉर्ड रचना, जिल्हा परिषदा, पंचायत समिती यांच्या रचना लक्षात घेऊन कार्यकर्त्यांच्या बैठका घ्या आणि पक्षशिस्तीनुसार काम करा। आपला पिंड विरोधी पक्षाचा आहे, यामुळे अडचणी येणार नाहीत। महापूर आणि इचलकरंजीचा पाणी पुरवठा याबाबत आम्ही राज्यपाल यांची भेट घेऊन प्रश्न मांडू अशी ग्वाही पण दिली। शिवसेना सर्वसामान्य लोकांची आणि लाडकी बहीण म्हणून महिलांची फसवणूक केली जाते, त्यांनाही द्या आणि इतरांना पण द्या। विधानसभा निवडणुकीत महिलांना पैशाचा आमिष दाखवला गेला, पण त्यांनी आरोप केला विधानसभा निवडणुकीत महिलांना पैशाचा आमिष दाखवला गेला असा पण त्यांनी आरोप केला। तर शिवसेना उपनेत्या जान्हवी सावंत यांनीही मार्गदर्शन केलं। शिवसैनिकांनी कामाची ताकद 10 पट वाढवा असं पण त्यांनी सांगितलं। तर संपर्क नेते अरुणभाई दुधवडकर म्हणाले, जिल्ह्यातील शिवसैनिक ठाम आहेत, आता त्यांनी आंदोलनं हाती घ्यावीत। कार्यक्रमात कुरुंदवाडचे नेते चंगेज खान पठाण यांनी तसेच ज्येष्ठ नेते मधु पाटील, तालुका प्रमुख आनंद शेट्टी, शिरोळचे संजय अणुसे, पैलवान मलकारी लावटे, राजू आवळे, कुरुंदवाड महिला आघाडीच्या मंगल चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केली। यावेळी शिवाजी पाटील, महेश बोहरा, गणेश भांबे, गणेश जंगटे, गणेश शर्मा, संतोष गौड, भारत शिवलिंगे, मनोज भाट, अजय घाटके, आपा पाटील, सतीश लाटणे, राजू मोकाश आदी प्रमुखांसह अन्य हजर होते। यावेळी शिवसैनिक मोठ्या संख्येने हजर होते। सत्यमुख प्रतिनिधी रामभाऊ ठिंकणे, इचलकरंजी। जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख। लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा। मित्रांनो, विसरू नका।